ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे आग वेगाने पसरते। खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या 5 ते 6 दुकानांना आग लागली। स्थानिक नागरिकांकडून दुकानाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्यात, मात्र बघ्यांनी देखील मोठी गर्दी केली, त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। गोरेगाव भागातील दिंडोशीमधील ही घटना आहे। फर्निचर मार्केटला ही आग लागलेली आहे। त्वरित अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली। आता ही आग इतरत्र पसरू नये, नागरिक वस्तीपर्यंत जाऊ नये याचा प्रयत्न आता जवान करतायत। पंचवीस ते 30 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतायत, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत। पाण्याचा मारा केला जातोय, मात्र बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली आहे, त्यामुळे पोलिसांनी या जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील केला। मुंबईतल्या गोरेगावमधील ही घटना आहे। दिंडोशी भागामध्ये एक जे फर्निचर मार्केट आहे तिथे आग लागलेली आहे। आग इतरत्र पसरू नये यासाठी आता अग्निशमन दलाचे जवान शर्थीचा प्रयत्न करतायत। पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील खडकपाडा परिसरामध्ये फर्निचर मार्केटला सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची दुर्घटना घडलेली आहे। स्थानिक दुकानदारांकडून या ठिकाणचा जो माल आहे तो माल आणि स्थानिक दुकानदारांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आणि यानंतर जे आहे ते मुंबई अग्निशमन दलाच्या जवळपास 25 पेक्षा अधिक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आग विझवण्यासाठी आलेल्या आहेत। तब्बल 3 तास उलटून गेलेले आहे, मात्र अद्यापही या ठिकाणी आग जर पाहिलं तर आग धुमसत आहे आणि मुंबई अग्निशमन दलाचे जवान जे आहेत अगदी युद्ध पातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईचं जे दिंडोशी परिसरातील जे खडकपाडा येथील फर्निचर मार्केट आहे, हे मार्केट जे आहे ते मोठ्या प्रमाणावर या परिसरामध्ये पसरलेलं आणि साधारणपणे सकाळी लागलेली ही जी आग होती, या आगीमध्ये तब्बल 70 पेक्षा अधिक दुकानं जी आहेत ती जळून खाक झालेली आहे आणि या दुकानांमध्ये असणारं जे फर्निचर आहे हे मोठ्या प्रमाणावर जळून खाक त्यामुळे दुकानदारांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान देखील झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी देखील झालेली नाही आहे। कॅमेरा पर्सन महेंद्र समीर, संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आगीवर नियंत्रण मिळवण्याचा जोरदार प्रयत्न आता अग्निशमन दलाच्या जवानांचा सुरू आहे। 25 ते 30 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। आपण दृश्यामध्ये बघतोय आता तिथं नागरिकांची गर्दी देखील खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे।